1950 नंतरचा सर्वाधिक भीषण एल निनो प्रशांत महासागरामध्ये सक्रिय. भारतीय उपखंडात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता. तर पाऊस कमी पण मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांची हमी. नाना पटोलेंनी आधी काँग्रेसशी मोठ बांधावी, आमच्या पक्षाची काळजी आम्ही घेऊ. विलिनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं उत्तर. तर काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल. आता तरी अर्थविभाग माझ्याकडेच, मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या. तर भाजपही पक्ष खाणारी चेटकीण, अर्थ खातं परत मिळणार नाही, हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन. कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर पुढचा निर्णय घेणार, आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता. रुग्णालयाच्याच मेडिकलमधून औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही, एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश. तर आता गुटखा माफियांवर थेट मकोका लागणार. कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये पुरुष मृतदेहाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी. केईएमची प्रशिक्षणार्थी डॉक्टर सेजल पवारच्या चौकशीचे आदेश, निलंबनाची शक्यता. स्पेसएक्सच्या आयपीओमुळे एलॉन मस्कची गरुड भरारी. मस्क जगातले सर्वात पहिले ट्रिलियनियर. तर भारतीय शेअर बाजारातही उत्साह. सेन्सेक्समध्ये 1700 अंकांची तर निफ्टीत 461 अंकांची उसळी.